अगदी 10 मिनिटात कुठलीही पूर्वतयारी न करता होणारे ज्वारीचं खमंग आणि कुरकुरीत असं हे थालीपीठ आहे. प्रत्येक वेळी फक्त पोहे, उपीट आणि साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे ज्वारीचं थालीपीठ नक्की ट्राय करा. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण ज्वारीचं थालीपीठ कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता होणारं हे थालीपीठ आहे. त्यासाठी तुम्ही 4 ते 5 हिरव्या मिरच्या, मीठ, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि थोडंसं आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तोपर्यंत मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ, एक छोटी वाटी कांदा आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली. तर आता आपण हे वाटण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. ती त्याची छान अशी पेस्ट करून घेतली. त्यात मी थोडासा ओवा सुद्धा ॲड केलेला. तर आता आपण इथं पीठ घेऊया. मी आधी ज्वारीचं पीठ टाकून घेतलं. त्याच्यात आपण चिरलेला जो कांदा आहे तो टाकून घेते. कोथिंबीर, हळद आणि आपण जे मिक्सरला फिरवलेलं वाटण आहे ते आपण त्यात मिक्स करून घेऊया. जेवढा याच्यात कांदा जास्त असतो ना तेवढी त्या थालीपीठाला अशी खमंग अशी चव येते. त्यामुळे कांद्याचा थोडासा वापर जास्तच केलेला आहे. तर आपण हे अगदी व्यवस्थित असं मळून घेऊया. बघू शकता अगदी भाकरीसारखं आपण जे जसं पीठ बनवतो तसं आपण बनवून घेतलंय. कुठलाही जास्त वेळ लागत नाही. त्याला कुठलाही भिजवायला वगैरे ठेवायचं नाही. तोपर्यंत आपण इथे एक पोळपाटावरती एक छोटा रुमाल घेतलाय स्वच्छ. तो थोडासा ओलसर करून घेतलाय आणि त्याच्यावर आपण हे थापून घेऊया. अगदी असं बोटानेच व्यवस्थित असं थापून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता हात थोडासा ओला करून, हाताला चिकटत असेल तर हात थोडासा ओला करून असं थापून घ्यायचं. अगदी व्यवस्थित असं थोडंसं पातळ बनवायचं. आपण भाकरी बनवतो त्याप्रमाणे तितके जाडीचं हवं ते. अगदी असं व्यवस्थित थापून घेऊया. थापून झालं की आपण त्याला असे छोटे छोटे 2-4 होल करून घेणार आहोत. म्हणजे त्यात व्यवस्थित तेल सोकलं जातं आणि व्यवस्थित कुरकुरीत भाजले जातात. तर आता इथं मी तव्यावरती हे असं उपडा रुमाल करून टाकून घेते. तुम्ही बघू शकता. त्याच्यावर मी थोडेसे तीळ भुरलेत. थंडीच्या दिवसात खाल्लेले तीळ चांगले असतात. त्याच्यामुळे मी ते तिळाचा वापर केलाय. ऑप्शनल आहे, नाही वापरले तरी चालतील. तर आता आपण जे होल बनवून घेतले त्यात असं थोडं थोडं तेल टाकून घेऊया. आणि ते व्यवस्थित असं कडा उलटल्यावर परतून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी न चिकट तव्याला न चिकटता उलटलं गेलं आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता केलेली ही रेसिपी आहे. एखाद्याच्या तोंडाला चव नसेल तर तुम्ही हे थालीपीठ नक्की ट्राय करू शकता. असं दोन्ही साईडने व्यवस्थित आपण भाजून घेतलंय. आपलं खमंग आणि कुरकुरीत असं थालीपीठ खाण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला मी हे दुसरंही असं भाजून दाखवते. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलं कुरकुरीत लागते. जेवढं तुम्ही मंद गॅसवर भाजताल तेवढं ते छान लागतात चवीला. बघू शकता तुम्ही अगदी छान असं झालंय. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.